Hello friends, in last video we have discussed the moment of inertia of the body and rotational kinetic energy of the body, rotating body. Kinetic एनर्जीचा फॉर्म्युला आपण बघितला रोटेटिंग बॉडीसाठी काय होता हाफ आय ओमेगा स्क्वेअर आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी ऑफ बॉडी कशाने दाखवतो आपण आय इज इक्वल टू काय घेतलं तर आपण मास इंटू काय आपण घेतो डिस्टन्स स्क्वेअर मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर मास कशाचं त्या बॉडीचं आणि डिस्टन्स कसलं इट इज अ परपेंडिक्युलर डिस्टन्स बिटवीन द बॉडी अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून असणारं त्याचं डिस्टन्स त्या स्क्वेअर केला की आपल्याला काय होते मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द बॉडी हे सगळं आपण लास्ट व्हिडिओ मध्ये आपण पाहिलेलं आहे. लेट अस फाइंड आउट द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क बघूया. आता मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क बघायच्या अगोदर काही मी तुम्हाला बेसिक कन्सेप्ट सांगतो. आपल्याला माहिती आहे की डेन्सिटी, व्हॉल्यूम डेन्सिटी, एरियल डेन्सिटी, लिनियर डेन्सिटी असे डेन्सिटीचे प्रकार आहेत. आता आपल्याला बघायचं की सरफेस डेन्सिटी. तर सरफेस डेन्सिटी म्हणजे काय? सरफेस डेन्सिटी इज डिनोटेड बाय सिग्मा. कशाने दाखवतात? सिग्मा. सिग्मा इज द लेटर यूज टू डिनोट द सरफेस डेन्सिटी. सरफेस डेन्सिटी सिग्मा इज इक्वल टू काय असते बघा सरफेस डेन्सिटी मास अपॉन एरिया, मास पर युनिट एरिया ऑफ दॅट बॉडी. आणि हे कोणासाठी असते? कंटिन्युअस युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास साठी असते. तर सिग्मा म्हणजे काय? मास पर युनिट एरिया. एवढं लक्षात ठेवा. काय सांगितलं मी? सिग्मा इज मास पर युनिट एरिया. आता ही जी डिस्क आहे या डिस्कचं टोटल मास आहे कॅपिटल एम आणि हिची रेडियस आहे आर, कॅपिटल आर. आता याचं एरिया जर बघितलं आपण, वी आर नॉट कन्सिडरिंग द विड्थ ऑफ दिस डिस्क. सो एरियाचा फॉर्म्युला काय? डिस्क म्हणजे सर्क्युलर डिस्क आहे. सर्कलचा एरियाचा फॉर्म्युला काय असतो? पाय आर स्क्वेअर. सो सिग्मा इज इक्वल टू इन दिस केस फॉर दिस डिस्क टोटल मास किती आहे? एम आहे आणि टोटल एरिया किती असणार? पाय आर स्क्वेअर. काय आलं? सिग्मा इज इक्वल टू एम पाय आर स्क्वेअर. सो दॅट्स द फॉर्म्युला फॉर सरफेस डेन्सिटी ऑफ द डिस्क. डिस्कचे ते सरफेस डेन्सिटी आहे. आता डिस्कचं आपल्याला काय करायचं? मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचा आहे. आता हा डिस्क कशी आहे? तर त्याचा मास कॅपिटल एम आहे, त्याची रेडियस कॅपिटल आर आहे. कॅपिटल आर इज द रेडियस ऑफ डिस्क अँड दिस डिस्क इज रोटेटिंग अबाउट दिस ऍक्सिस ऑफ रोटेशन. मित्रांनो, ऍक्सिस ऑफ रोटेशन हा कसा असतोय हे पहिल्यांदा पाहिलं पाहिजे. सो ऍक्सिस ऑफ रोटेशन कसा आहे? परपेंडिक्युलर टू द प्लेन ऑफ द डिस्क, perpendicular to the plane of the disk and passing through the center of the disk. कळते? So this is about the axis of rotation and the disk. We are going to find out the moment of inertia of this disk. आता याच्यासाठी काय करूया? आता डिस्क जर घेतली आपण, आता डिस्कचे काय करूया? त्याचे भाग पडेल. आपल्याला माहिती आहे की ओनियन, कांदा माहिती आहे आपल्याला. कांदा जर कट केला असता आपण सर्कल असा पीस कन्सिडर केला कांद्याचा, तर त्या कांद्याच्या ह्याच्यामध्ये असं जर कांदा असेल तर आतमध्ये काय असतात? अशा कॉन्सेंट्रिक रिंग्स असतात. देर आर कॉन्सेंट्रिक रिंग्स इन द कांदा, राईट? सो दिस इज द कांदा, एक्झाम्पल ऑफ ओनियन. इफ यू कन्सिडर वन that is piece of that onion which is cut in this circular, that is circular piece of that onion. So there are concentric rings. So let us divide this disk into the concentric rings having thickness प्रत्येक डिस्कचा dr इतका कन्सिडर करूया. dr स्मॉल dr बघा. तर आपण यातल्या ही जी डिस्क आहे काय कन्सिडर केले? डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. आत कसे रिंग्स अशी ती डिस्क बनलेली आहे असं आपण कन्सिडर केलंय. लेट अस कन्सिडर वन ऑफ दॅट रिंग्स. सो हॅव्हिंग रेडियस आर, स्मॉल आर इज द रेडियस ऑफ दॅट रिंग. मी काय म्हणालोय? रिंग. लक्षात आलं? डिस्क कन्सिडर केली. डिस्क इज मेड अप ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. डिस्क कशापासून बनलेले आहे? रिंग्स पासून बनलेले आहे.
आता इथं त्यातली एक रिंग लक्षात घ्या, ही डॉटेड लाईनने जी दाखवलेली आहे ती रिंग घेतली, त्याची रेडियस किती आहे, स्मॉल आर आहे आणि त्याचा थिकनेस जो आहे तो डी आर आहे. सो लेट अस फाइंड आउट द एरिया ऑफ दॅट रिंग. एरिया ऑफ दॅट रिंग, आता रिंगचं थिकनेस डी आर आहे आणि हे एकूण सर्कम्फरन्स आर, म्हणजे त्याचा एरिया किती येणार, 2 पाय आर इंटू डी आर. एरिया ऑफ दिस रिंग, एरिया ऑफ द रिंग किती येते, इट इज इक्वल टू 2 पाय आर इंटू डी आर. दिस इज द एरिया. मग सिग्मा किती येणार या डिस्क सॉरी रिंग साठी, सिग्मा किती येणार, समजा डीएम इज इट्स मास. डीएम काय त्याचं मास, डीएम इज द मास ऑफ द रिंग. रिंगचं मास किती आहे, डीएम आहे. मग काय करूया, डीएम जर कन्सिडर केलं तर या फॉर्म्युल्यानुसार सिग्मा इज इक्वल टू मास, इथे एम आहे, एम इज काय, टोटल मास ऑफ द डिस्क, टोटल एरिया ऑफ द डिस्क. आता काय लक्षात घ्यायचं, रिंगचं मास किती कन्सिडर केलं, डीएम, एरिया किती आहे, इथं आहे 2 पाय आर डी आर. मग डीएम इज इक्वल टू किती येणार सांगा, डीएम इज इक्वल टू, हे सगळं या बाजूला येईल, दॅट इज 2 पाय आर डी आर इंटू काय ना सिग्मा. सो दॅट्स द व्हॅल्यू ऑफ द मास ऑफ द रिंग. द मास ऑफ द रिंग झालं. लेट अस कन्सिडर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग जर कन्सिडर केला तर या रिंगचं जे मास आहे ते ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून किती अंतरावर आहे, आर इतक्या अंतरावर आहे. आणि मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला सांगितला मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. जनरल फॉर्म्युला आहे मास इंटू डिस्टन्स, पण डिस्टन्स कसला आहे, द ऑब्जेक्ट अँड द ऍक्सिस ऑफ रोटेशन. सो या केसमध्ये आपण कन्सिडर करूया आय आर देतोय, तर आय आर इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. आय आर इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग इज इक्वल टू घेणार मास किती आहे, डीएम आहे, डिस्टन्स किती आहे, रिंगचं सेंटर ऑफ सॉरी ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून आर आहे, म्हणजे काय येणार, डीएम इंटू आर स्क्वेअर. सो दॅट्स द फॉर्म्युला फॉर द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. आता हे झालं एका रिंगचं झालं. दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द रिंग. पूर्ण डिस्कचं काढायचं असेल तर काय करावं लागेल. आता मगाशी मी सांगितलं डिस्क कशापासून बनलेले आहे, डिस्क इज मेड अप ऑफ लार्ज नंबर ऑफ कॉन्सेंट्रिक रिंग्स. डिस्क कशापासून बनलेले आहे, रिंग्स आहेत त्याच्यामध्ये. बरेच रिंग्स याच्यामध्ये असतील. ही पहिली रिंग असेल, दिस इज सेकंड रिंग, थर्ड रिंग, अशा वेगवेगळ्या रिंग्सने हे बनलेलं आहे. तर पूर्ण आपल्याला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क काढायचं आहे. डिस्क ही कसल्या युनिफॉर्म कंटिन्युअस बॉडी आहे आणि कंटिन्युअस बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया काढायचं असेल तर आपण लास्ट याच्यात काय म्हटलं, समेशन घेतलं होतं. समेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ इच पार्टिकल, दॅट इज m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर वगैरे असं घेतलं होतं प्रत्येक पार्टिकलचं. पण इथं समेशन इज रिप्लेस्ड बाय इंटिग्रेशन. म्हणजे एक जनरल फॉर्म्युला असा आहे, रिजिड बॉडीसाठी मोमेंट ऑफ इनर्शिया I इज इक्वल टू dm इंटू आर स्क्वेअर असतं, dm इंटू आर स्क्वेअर. दिस इज द फॉर्म्युला फॉर द रिजिड बॉडी having continuous distribution. I is equal to integration of dm into r square. म्हणजे समेशनच्या ऐवजी काय घ्यायचं, इंटिग्रेशन. मग इथं काय करूया, पूर्ण डिस्कचं काढायचं असेल, पूर्ण डिस्कचं काढायचं आहे. डिस्क कशापासून बनलेल्या, रिंग्सनी. म्हणजे प्रत्येक रिंगचं मोमेंट ऑफ इनर्शिया एकत्र करायचं आहे, प्रत्येक रिंगचं. आता प्रत्येक रिंगची रेडियस वेगळी वेगळी असणार. सगळ्यात आतली जी रेडियस आहे ती जवळपास त्याचं रेडियस 0 असेल आणि बाहेर बाहेर जास्तीत जास्त रेडियस बाहेरची जी रिंग आहे त्याची रेडियस किती असणार, रेडियस ऑफ दॅट डिस्क म्हणजे कॅपिटल आर. म्हणजे सगळ्यात कमी रेडियस किती कन्सिडर करूया, 0, आणि सगळ्यात जास्त रेडियस किती आहे, कॅपिटल आर. म्हणजे इंटिग्रेशन घेत असताना आपल्याला 2 लिमिट्स घ्यावे लागतील, दॅट इज लोअर लिमिट अँड अप्पर लिमिट. तर अप्पर लिमिट, लोअर लिमिट किती घेऊया 0 आणि अप्पर लिमिट किती घेऊया कॅपिटल आर. कारण इथली जी पहिली रिंग आहे त्याचं ऑलमोस्ट 0 असेल, शेवटची जी रिंग आहे बाहेरची त्याचा रेडियस कॅपिटल आर इतका असेल. सो इन ऑर्डर टू फाइंड द टोटल मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दिस डिस्क वी हॅव टू इंटिग्रेट. काय करायला पाहिजे आपल्याला, वी हॅव टू इंटिग्रेट दॅट integration of ion. This is the moment of inertia of the disk and this is the moment of inertia of the ring.
मग अशा सगळ्या रिंगचं एकत्र करायचं. मग लोअर लिमिट किती घेतलं 0, अपर लिमिट किती घेतलं r. सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ आय ची व्हॅल्यू इथे आहे ती सबस्टिट्यूट करूया. काय ना सांगा 0 to r. हे लोअर लिमिट 0 आहे, अपर लिमिट r आहे. आय ची व्हॅल्यू इथून इथे टाका बरं. किती येणार आहे dm into r square. dm into r square. That's the formula. Next, substitute the value of dm. dm ची व्हॅल्यू इथे आहे. ती जर सबस्टिट्यूट केली तर किती येते बघा 0 to r. dm ची व्हॅल्यू 2 pi r dr into sigma. This is the value of dm. राहिले किती तर r square. म्हणजे कसं होणार आहे हेच 0 to capital R 2 pi r into r, that is r cube. आता 2 pi काय कॉन्स्टंट आहे ते इंटिग्रेशनच्या बाहेर घेऊया. दॅट इज 2 pi इथे लिहिलं. राहिलं काय बघा r सिग्मा पण कॉन्स्टंट आहे म्हणून आपण काय करूया 2 pi आणि सिग्मा हे बाहेर घेतलं. राहिलं काय r into r square, that is r cube into किती येणार dr. r cube into dr. Next, it is equal to 2 pi sigma r cube. r cube असेल मित्रांनो इकडे असं जर असेल x raised to n इंटिग्रेशन ऑफ x raised to n dx, x raised to n dx असं जर इंटिग्रेशन असेल तर लास्ट आपण पहिला टॉपिक जो अभ्यास केला होता त्यावेळी काय सांगितलं x raised to n चं इंटिग्रेशन किती येणार x raised to n plus 1 divided by n plus 1. म्हणजे पॉवर 1 न वाढवायची तेवढं जे काय येईल ते त्यानंच डिवाइड करायचं. मग इथे काय होईल सांगा 3 आहे. 3 plus 1 4 म्हणजे काय येणार r raised to 4 अपॉन किती येणार 4. ते असं त्याचं इंटिग्रेशन आहे. लोअर लिमिट किती 0, अपर लिमिट किती r. सो हे लक्षात येते इंटिग्रेशन हा फॉर्म्युला आहे बेसिक फॉर्म्युला x raised to n dx. n ची व्हॅल्यू आपल्या केसमध्ये 3 आहे. 3 plus 1 4 आणि जेवढं त्यांना त्याला डिवाइड करायचं असतं. सो काय मिळेल आता 2 pi मी इकडे लिहितो I is equal to बघा I is equal to 2 pi sigma. 2 pi सिग्मा हे 4 बाजूला घेतो इकडे डिवायडेड बाय 4. r ची किंमत अपर लिमिट किती आहे कॅपिटल R म्हणजे स्मॉल r इज द व्हेरिएबल. त्याची अपर लिमिट किती आहे कॅपिटल R. मग किती सबस्टिट्यूट करायचं r ची किंमत कॅपिटल R म्हणजे r raised to 4 मायनस r raised to 0 दॅट इज सॉरी r ची व्हॅल्यू तर 0 सबस्टिट्यूट करा म्हणजे किती येणार 0. सो काय मिळालं बघा 2 to the 4 pi sigma r raised to 4 divided by 2 असं मिळतं I ची किंमत. पण सिग्मा ची किंमत इथं वर व्हॉट्स द व्हॅल्यू ऑफ सिग्मा. सिग्मा ची व्हॅल्यू सांगा बरं. I is equal to pi by 2 इकडे बाजूला लिहिलं. सिग्मा ची व्हॅल्यू किती आहे m divided by pi r square बरोबर pi r square आणि राहिला r raised to किती 4. काय होईल pi pi gets cancelled. r raised to 4 इथले 2 कॅन्सल होईल. सो फायनल फॉर्म्युला काय मिळतो बघा I is equal to m r square divided by 2. So that's the formula for moment of inertia of the ring. This is the formula for moment of inertia of the ring. I is equal to mr square by 2. म्हणजे इथं दोन फॉर्म्युला लक्षात घ्या. रिंगचं किती सांगितलं m into r square that is mass into डिस्टन्स कॅपिटल R. म्हणजे जर रिंग घेतली तर मास इंटू रेडियस स्क्वेअर असे येतं आणि मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ डिस्क घेतली तर mr स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 असते. mr स्क्वेअर डिवाइडेड बाय 2. सो दिस इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क. लक्षात येते मित्रांनो. आता आपण बघूया पुढची टर्म दॅट इज रेडियस ऑफ गायरेशन. काय लिहिले रेडियस ऑफ गायरेशन. तर रेडियस ऑफ गायरेशन नेमकं काय असते ते आपण बघूया. पहिलं लक्षात ठेवा रेडियस ऑफ गायरेशन नाव जरी वेगळं असलं तर सिंपली एवढं लक्षात ठेवा रेडियस ऑफ गायरेशन इज नथिंग बट द डिस्टन्स. इट इज द डिस्टन्स. काय
रेडियस ऑफ गायरेशन काय? इट इज अ डिस्टन्स. लक्षात आलं? आता मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल तर डिस्टन्स बिटवीन काय असेल? इट इज द डिस्टन्स बिटवीन ऍक्सिस ऑफ रोटेशन आणि काहीतरी आहे ते बघूया नेमकं काय. या एक्झाम्पल मध्ये बघूया. समजा एक बॉडी, लेट अस कन्सिडर दिस बॉडी. ह्या बॉडीचा मास किती आहे बघा, किती लिहिलेला आहे? 25 kg is the mass of this body, and this body is rotating about this axis of rotation. या axis of rotation भोवती ही बॉडी फिरायला लागलेली आहे. या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती आहे? 100 किलोग्राम मीटर स्क्वेअर असं आपण कन्सिडर केलेलं आहे. लक्षात आलं इथपर्यंत? ही बॉडी कळतंय. आता लेट अस कन्सिडर द नेक्स्ट बॉडी. पॉइंट मास घेतली किंवा एखादी बॉडी घेतली ज्याचं मास किती आहे? याच्या एवढंच आहे बघा. लक्षात या बॉडीच कळलं मास किती आहे? 25 आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया 100 आहे. आता दुसरं एक्झाम्पल मी तर सांगतोय. हा ऍक्सिस ऑफ रोटेशन आहे. या ऍक्सिस ऑफ रोटेशन मध्ये ही बॉडी अशी फिरायला गेलेली आहे. ज्याचं मास किती आहे? या बॉडी इतकंच आहे, म्हणजे किती आहे? 25 आहे. कळलं? आता याचा मोमेंट ऑफ इनर्शिया, या बॉडीचा मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला काय? I इज इक्वल टू मास इंटू डिस्टन्स स्क्वेअर. तर डिस्टन्स स्क्वेअर जे आहे ते नेहमी आर न घेतो आपण, पण इथे मी लेटर वेगळं वापरतोय. इथं के घेतो. दिस डिस्टन्स इज के. सो काय? मास इंटू डिस्टन्सचा स्क्वेअर. काय आलं मग? I इज इक्वल टू एम के स्क्वेअर. फक्त काय केलं? डिस्टन्स वेगळ्या लेटरमध्ये दाखवलेला आहे. पण अजून काही कंडिशन नाही बघा. या बॉडीचं मास 25 आहे. याही बॉडीचं मास 25 आहे. या बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया किती? 100 आहे. तर याही बॉडीचं मोमेंट ऑफ इनर्शिया 100 यायचं असेल, या बॉडीचं पण मोमेंट ऑफ इनर्शिया किती आलं पाहिजे? 100 यायचं असेल तर के किती असायला पाहिजे सांगू शकताय का? व्हॉट्स द व्हॅल्यू ऑफ के? तर एम किती आहे? 25 आहे. एम दोघांचं सेम म्हणून सांगितलं. हे जर 25 असेल तर के ची किंमत किती असायला पाहिजे किंवा के स्क्वेअर किती असायला पाहिजे? 24 इंटू कितीने मल्टिप्लाय केलं? 100 येणार 4. म्हणजे के स्क्वेअर ची किंमत किती पाहिजे? 4. म्हणजे के ची व्हॅल्यू किती पाहिजे? 2. के ची व्हॅल्यू किती पाहिजे? 2 मीटर पाहिजे. बघा बरं, 2 टाकला तर 2 इंटू 2 4. 4 इंटू 25 100. म्हणजे या बॉडी इतकंच त्याचं काय मिळाला? मोमेंट ऑफ इनर्शिया. म्हणून हे जे डिस्टन्स आहे के, याला म्हणतात रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन. सो रेडियस ऑफ गायरेशन बघा डेफिनेशन सांगतो. रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ॲज, रेडियस ऑफ गायरेशन इज डिफाइंड ॲज द डिस्टन्स बिटवीन axis of rotation and the point and the axis of rotation and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated. म्हणजे काय? center of mass. The axis and the point at which whole mass of the body is supposed to be concentrated so as to possess the same moment of inertia as that of the body. अशी डेफिनेशन आहे. समजते का? बघा नसेल तर ज्यावेळी नोट्स देईन त्यावेळी तुम्ही बघू शकता. आता कळलं म्हणजे के असा सिलेक्ट व्हायला पाहिजे, मोमेंट ऑफ इनर्शिया सेम यायला पाहिजे. आता नेमकं रेडियस ऑफ गायरेशन काय आपल्याला सांगते, काय माहिती सांगत असते? सो रेडियस ऑफ गायरेशन गिव्स यू, आता के काय सांगते? के सांगते डिस्टन्स. डिस्टन्स सांगते म्हणजे इट गिव्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास फ्रॉम ऍक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे के ची किंमत 2 आहे. याचा अर्थ ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून मास किती अंतरावर आहे? 2 मीटरवर आहे. याच्यावर माहिती कळते. म्हणजे एवढं लक्षात ठेवा. व्हॉट्स द फिजिकल सिग्निफिकन्स ऑफ द मोमेंट ऑफ इनर्शिया? मोमेंट ऑफ इनर्शिया सॉरी इट इज रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन काय सांगते? गिव्स द डिस्ट्रीब्युशन ऑफ द मास, हाऊ मास इज डिस्ट्रीब्युटेड अबाउट द ऍक्सिस ऑफ रोटेशन. के ची व्हॅल्यू जास्त असेल तर याचा अर्थ काय? मास इज वाइडली डिस्ट्रीब्युटेड, मास लांब आहे. के ची व्हॅल्यू कमी असेल याचा अर्थ काय? मास जवळ आहे. ऍक्सिस ऑफ रोटेशन पासून ते जवळ जवळ आहे मास. सो दिस इज अबाउट द रेडियस ऑफ गायरेशन. आणखी एक जर एक्झाम्पल दिलं, समजा एक रॉड घेतला, रॉड ज्याचं मास सेम आहे. समजा हा जर रॉड घेतला, असा जर रॉड घेतला आणि याच्या भोवती जर ही बॉडी फिरवली तर याचा रेडियस ऑफ गायरेशन
सेम रॉड घेतला, असा उभा ठेवला, सेम रॉड घेतला, असा उभा ठेवला आणि याचा किंवा ही बॉडी रॉडची बॉडी ही बॉडी अशी फिरवली आणि ही बॉडी जर अशी फिरवली, कोणाचं रेडियस ऑफ गायरेशन जास्त येईल? समजा याचा रेडियस ऑफ गायरेशन K1 आहे, याचा रेडियस ऑफ गायरेशन K2 आहे. K1 जास्त असेल का K2? बघा जास्तीत जास्त अंतर इथून ते इथपर्यंत म्हणजे हे डिस्टन्स जास्त आहे. सो K1 इज ग्रेटर दॅन K2 म्हणजे काय? याचा रेडियस ऑफ गायरेशन या बॉडीपेक्षा जास्त आहे. म्हणजेच काय? रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड्स अपॉन द ऍक्सिस ऑफ रोटेशन. ऍक्सिस ऑफ रोटेशन जर बदलला तर काय बदलतंय? त्याचं रेडियस ऑफ गायरेशनची व्हॅल्यू बदलते. सो दिस इज अबाउट बॉडी सेम आहे पण ऍक्सिस ऑफ रोटेशन कुठून जातो याच्यावर त्या बॉडीचं काय डिपेंड असतं? रेडियस ऑफ गायरेशन डिपेंड आहे. मित्रांनो, रेडियस ऑफ गायरेशन हे काय असते, कसं असते हे आपण आता बघितलं. आता रेडियस ऑफ गायरेशनचं युनिट काय असेल? इट इज अ डिस्टन्स. सो डिस्टन्स इज मेजर्ड इन मीटर. लक्षात येते? मग आज आपण काय काय बघितलं? मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ द डिस्क बघितलं, मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंगचा पण फॉर्म्युला मी तुम्हाला सांगितला, अँड मोस्ट इम्पॉर्टंट टर्म इज रेडियस ऑफ गायरेशन. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण बघूयात 2 थेरम्स आहेत, परपेंडिक्युलर थेरम आणि पॅरलल थेरम. ते कशा पद्धतीने यूज करायचे आणि थेरम नेमकं काय ते आपण बघूयात. थँक्यू.